सो गाइस बॅक टू माय न्यू ब्लॉग. यो आमचा नवीन ब्लॉग चालू केला 8वा पार्ट आहे यो. आता याच्यानंतर म्हणजे काल रात्री आम्ही आलो होतो पण काल रात्री मोकर पाऊस. आम्ही जे कालचे कपडे घातले तेच कपडे घातले आंघोळ बिंघोळ करून. काल बघा बाहेर किती बाल्कनीत बघा किती पाऊस चालू आहे बाल्कनीत. मी काल आलो होतो आणि काल रात्री एवढा पाऊस चालू झाला की आम्हाला कुठं जायचं चान्स नाही भेटला. बघा साका धरून पाऊस चालू आहे साका धरून. आणि याच कारण म्हणून आम्ही कुठून निघालो नाही. आत्ता आम्ही चेकआउट मारतोय काल रात्री आम्ही आलो होतो 5 वाजता. आता किती वाजलेले? आता वाजलेले 12. आता वाजलेले 12 वाजून 12 मिनिटं. आता मामा कुठं जायचं आपल्याला? कुठं चाललोय आम्ही कुठं नाही. चालते चालते भाऊ जाऊन दे सावकाश. गाईज बघू शकता आम्ही हॉटेलच्या खाली आलेलो आहे. डिस्कस चालू आहे कुठं जायचंय कुठं जायचं भाऊ आपल्याला? फोन पे बात करेंगे. शेख एंड किधर जाना है आप लोग अभी? फोन पे बात करेंगे. अभी डिस्कशन फोन पे होगा. अभी हम कंफ्यूज है इधर. किधर जाना है किधर नहीं? अभी इधर अभी हम आए माउंट आबू को हाँ. और इधर बहुत बारिश चालू है. अभी किसकी ट्रिप का भीजने का तैयारी है नहीं है पता नहीं. अगर भीजने की तैयारी होगा तो माउंट आबू फिरेंगे. हाँ. तो माउंट आबू गाड़ी में से देख देख के निकल जाएंगे. मामू तुम क्या बोलना चाहते हो इस बात पे? माउंट आबू बोल रहे हो घूमने का? नो कमेंट. नेक्स्ट पार्ट. फोन पे बात करेंगे. फोन पे बात करेंगे. रातें सुरंग सी बारी उड़ान पे ही ना जाने क्यों ख्वाहिशों के मुसाफिर तू जरा रुक जा मुड़ के देख दोबारा मुझे मैं हूँ गैर कहाँ तुम तो दरअसल ख्वाब की बात हो चलती मेरे ख्यालों में तुम साथ साथ हो मिलती है जो अचानक वो सौगात हो सूरज की बाहों में अब तेज सो काय बघू शकता आम्ही इथं पोहोचलो आहे या ठिकाणी. आता हे बघा आमचे भाऊ हे कुठं आले भाऊ आपण? आता आपण माउंट आबू मध्ये आलेलो आहे आणि आता आमच्या गाडीचं फ्युएल संपल्यामुळं डिझेल संपल्यामुळं आता आम्ही पंपावर आलेलो आहे टँक फुल करण्यासाठी. टँक फुल करण्यासाठी थांबलेलो आहे. ते आमचे मास्तर आतमध्ये आहे तर आणि थोडं आराम इकडे टाकी फुल करतोय. मास्टर आमच्या मास्टरला पेमेंट सोडायला लावलेले आहे. तर मास्टर आमचं पेमेंट सोडतो. मास्टर मोबाईल चालू आहे ना. 314 आणि आमचं बिल आहे 3140 रुपये म्हणजे 1 रुपये कम 40 रुपये. मास्टर आमचे बिल सोडते ते. मास्टर स्माइल मास्टर एक अशी आहे. घाईच आता आम्ही 800 आणि 5 किलोमीटर गेली आपली गाडी. इतकी ऍव्हरेज दिलाय ना. फक्त जर हा घाट नसताना लागला तर गाडी आपली 26च्या वर ऍव्हरेज दिला. आता बसलेले गाईज आम्ही गाडीमध्ये. आता पहिले आपण बाहेर धुकत बाहेर एवढी थंडी वाजायला लागली. गाईज आता आम्ही उतरलेलो गाडीच्या आतमधून. आता आम्ही इकडे आलेलो आहे. आता मामा आमचे भेटले होते. भाऊ आपल्या सोबत कोण होतं भाऊ? आता आपल्या सोबत माउंट आबू रोड वरून हा अधिकारी साहेब होते. हा ज्यांना माउंट आबूला यायचं होतं. त्यांचं काहीतरी काम होतं कोर्टाचं महत्वाचं. तर त्यांनी आपल्याला लिफ्ट मागितली होती. त्यामुळं आपल्याला रस्त्याचे जे काही स्पॉट्स होते तिथं आपण थांबू शकलो नाही कारण त्यांना लवकरात लवकर इकडं यायचं होतं. आणि आपल्याही गाडीचं फ्युएल पूर्ण संपत आल्यामुळं आपणही थांबणं अवॉइड केलं. आणि त्यांच्यामुळे आपल्याला टोल बी नाही भरावला. नाही टोल भरायला लागला आपल्याला. 50 रुपये टोल लागला आपल्याला. फक्त ज्या लाईनला थांबायचं होतं सरांमुळे आपला तो फायदा झाला की फ्युएल संपत आलेला असताना ते असल्यामुळं आपल्याला कुठं थांबायला नाही लागलं. त्यामुळं आपण वेळेत इथं पोहोचलो फ्युएल स्टेशनला. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. मामू काय म्हणता तुम्ही मामू काय गोष्टीवर? आता बघा एवढे मोठे अधिकारी गाडीत असल्यामुळं आपल्याला कुठं थांबता आले नाही. आपण पण आम्ही सरांच्या गाडीला मागून फॉलो करत होतो पण त्यांच्या फ्युलचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पंपावर थांबले आणि आम्ही पुढे येऊन
पार्क गाडी केली. पण इथं जाताना पूर्णपणे आपण सगळे स्पॉट जाताना जर आपण वेळेत तिकडनं निघलो हा. तर जे आपण मिस केलेले आहेत घाट चढताना ते ते सगळे- आपण 100% कव्हर करून जाऊयात. आता थंडी वाजते, आता काय घ्यायची की नाही? थंडी अजून तरी वाजत नाही. आपण आलेलो आहे या वातावरणाची मजा घ्यायला. तर मला असं वाटतं की आपण जर्किन्स रेनकोट वगैरे काय घेण्यापेक्षा काय कॅरी करण्यापेक्षा आहे असं एन्जॉय करूयात, मजा करूयात आणि पाहूयात पुढचा प्रवास कसा होतो, काय होतो. चला मामू, चला चालवा गाडी, भेटू आता पुढं. Yes, मी फक्त माझं एक स्टेटस नाही निवांत फक्त मला एक सांगा आता जायचंय कुठे, आपल्याला सरळ कुठं जायचंय ना? जेवायचं प्रोग्राम करू. ओके बॉ, डन. चला डन. चला गाईज, तुम्हाला भेटू आम्ही पुढं. सो गाईज बघू शकता आम्ही चालू सगळेजण पाय. आता सगळे गाडी पार्किंग लावलेली आहे. बुवा तो कोणच्या हॉटेल जायचं शेड जेवायला? इथं सगळेजण कुरकुरे खायला चालू केलेले. कोणच्या हॉटेल जायचं जेवायला? जाय का? जाय का इथे हॉटेल पण जाय करणार. हो तर चला गाईज, आता आम्ही तुम्हाला direct आलेलो हॉटेलवर आहे ना. जाय का हॉटेल पुढून? आता आम्ही चिकन मसाला नॉनव्हेज व्हेज खायचं सगळ्यांनी. मी खाऊ घालणार तुम्हाला. मास्तर खाऊ घातलं. मास्तर नॉनव्हेज खाऊन बघा एकदा. नॉनव्हेज खाऊन पोरांची तब्येती झालीच पाहिजे. बघा याची तब्येत सगळीकडनं वाढली. मास्तर नॉनव्हेज खाऊन पोरांची तब्येती झालीच पाहिजे. पोलीस चौकीवाला नाही म्हणत का? आज आमच्या अमित भाऊचा वाढदिवस आहे. आज आमच्या अमित भाऊनी खर्च केलाय फुल नेमकाचा. त्यामुळे तेवढं फोनवर बोलतात. आम्ही सगळ्यांना बसलेलो इथं आणि मास्टर गेलेले. मास्टर कशाला गेलेले? मास्टर केक आणायला गेलेले. आज तुम्हाला केक आले, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मोठा. आमचे ढवळे सर त्यांचा एक माणूस घेतला, बाईक घेतली आणि केक शोधून आणला. त्यांनी मस्तपैकी हॅपी बर्थडे अमित सर असं नाव टाकून आणलं. विशेष जिथून केक घेतला त्याने सुद्धा अमित सरांना त्याच्या कागदावर हॅपी बर्थडे अमित विश करून पाठवतो मला. थँक्यू फॉर दॅट. म्हणजे आज आम्ही इथं फार दिवसानंतर सांगायचं तात्पर्य म्हणजे ते ट्रिपच्या हिशोबाने त्याच्यात अमितचा बड्डे आज. अमितचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी थांबलो माउंट आबू. तुम्हाला कसं वाटतं आम्ही शेट असं ह्याच्यामध्ये? हा माझ्यासाठी एक मेमोरेबल टाईम येऊन गेला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं आहे की मी माउंट आबूला येऊन बड्डे सेलिब्रेट करतोय. माझ्या गावापासून एवढं लांब, खास ओकेजन बड्डे ओकेजन असल्यामुळं आम्ही ट्रिप प्लॅन केली होती आणि ती आज इथपर्यंत आलेली आहे. सो तुम्ही पाहू शकता केक आणलेला आहे सरांनी, ढवळे सरांनी, जे पुण्यामध्ये सर आहेत, टीचर आहेत. त्यांनी आवर्जून माझ्यासाठी एवढी मेहनत घेऊन इथं हॉटेलच्या स्टाफ मॅनेजमेंटशी बोलून त्यांच्याकडनं बाईक अरेंज करून जाऊन केक घेऊन आले. त्यासाठी मी सगळ्यांचा, सर आणि त्याच्याबरोबर सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला इथं अशा ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी आणून केक कट करण्याची संधी दिली. माझा बड्डे इथं इतक्या छान पद्धतीने सेलिब्रेट होईल असं मला केव्हाही वाटलं नव्हतं. सो टीम थँक्यू सो मच फॉर ऑल. Happy birthday to you. Happy आज अमित भाई का खर्च आहे. आज अमित भाई का बड्डे जाऊ तुम्हाला. अमित भाई जितना सब खर्च करेला हम लोगों को. मास्टर काय म्हणणार? नाही मास्टर खाते ठीक. मास्टरला काय बोला, मास्टरला ते पण कळायला. चला भावांनो, आता तुम्हाला ब्लॉग संपलेला. आता जेवण बिवून झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉग दाखवतो. मलंग सी रातें सुरंग सी बारी उड़ान पे ही ना जाने क्यों ख्वाहिशों के मुसाफिर तू जरा रुक जा. सगळं काही बघू शकता. आम्ही घाटाच्या खाली येत होतो. तर घाटाच्या खाली एवढा भारी बॅकग्राऊंड भेटलाय तुम्हाला हे दाखवतो. घाटाच्या खाली बॅकग्राऊंड. तू